नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. धाराशिव मधलं राजकारण पेटणार का? आणि ओमराजेंना एकनाथ शिंदे शिवसेना, एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व घेतल्यानंतर, स्वीकारल्यानंतर ते यशस्वी होणार का, ह्याच्यावरच विश्लेषण आज करायचं. फार महत्वाचा विषय आहे. आज निकाल लागलाय. तिथं 20 वर्षानंतर डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि ते सर्वजण निर्दोष झालेले आहेत. पवनराजेंची हत्या त्यांनी केली हे त्यांचे आरोप होते, ते आता आपण बघितलं. पण सगळ्यात राजकारण महत्वाचं आहे. हे राजकारणाची आता सांगड घालू नये असं त्यांचंही म्हणणं आहे. आणि हे खरं आहे. त्याच्यामध्ये विषय असा येणार आहे की राणा जगजितसिंह, पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव, ते आता आमदार आहेत आणि मंत्रिपदाच्या रेसमध्ये सुद्धा ते आहेत. आता म्हणजे त्यांना मंत्रिपद हवंय. जे तरुण आज काही मंत्री घ्यायचं चाललेलं आहे, फेरबदल वगैरे चर्चा आहेत, त्याच्यात त्यांचं नाव सुद्धा प्राधान्यानं घेतलं जातंय. मराठवाड्यातले नेते आणि त्या धाराशिव भागातून कुणाला द्यायचं तर त्यांना दिलं जाईल. तर आता विषय असा येणार आहे की एकनाथ शिंदे शिवसेना ही बऱ्यापैकी एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारले तर काय स्वीकारलेलं आहे. आत्ता तर आहे. परंतु आता उद्धव ठाकरेंनी जसं आज आक्रमक ते दिसत आहेत, ज्या 6 जणांनी आता बंड पुकारलेला आहे, जे फुटून निघालेले आहेत, त्यांना सोडणार नाही, त्यांना ठोका. बाळासाहेब ठाकरेंनी जे आधी स्टेटमेंट केलेलं होतं, असे जर का दल बदल करत असतील यांना ठोका, तर असं जर का आक्रमक पवित्रा घेतला तर हे त्यांच्या डोक्यात आता काय आहे? एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारणार आहेत का? आणि हे स्वीकारणार असतील तर राजकारण फार वेगळ्या दिशेनं जाणार आहे. आता ह्याच्यात देवाभाऊंची एंट्री येईल. देवाभाऊ म्हणजे कोण? भाजपचे सर्व आणि आता महायुतीचे पण सर्व. मग घटक पक्ष एकनाथ शिंदे, पण एकनाथ शिंदे आणि देवाभाऊ यांचा सुप्त संघर्ष राजकारणातला हा लपवून राहिलेला नाही. आणि त्यात पाहिजे विरुद्ध राणा जगजितसिंह असं आल्यानंतर देवाभाऊ कुणाकडे असणार आहे? नक्कीच राणा जगजितसिंह. हे भाजपचे आहेत. आणि आता हे एकनाथ शिंदेच्याकडे असणार आहेत. उबाटा पण नाहीत. मग उबाटाला आता काय? हिथं आली परत उद्धव ठाकरेंची एंट्री. हिथं उद्धव ठाकरे आणि देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आतमधनं एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. आणि राजेंचा काटा काढण्यासाठी उद्धव ठाकरे देवाभाऊंच्या मागं असणार आणि देवाभाऊ त्यांना साथ देणार. उद्धव ठाकरेंना गुप्तपणे साथ दिल्यानंतर ओमराजेंना लढायचं असेल तर फक्त एकनाथ शिंदेची ताकद, मग तिथले तानाजी सावंत वगैरे ही सगळी बाकीची मंडळी, शिवसेनेचा ग्रुप, हा पण आतनं किती असणार आहे? बरोबर, ओमराजेंना आतापर्यंत विरोध केलेला आहे या लोकांनी. उद्धव ठाकरेंच्या विरोधातच आहेत ना एकनाथ शिंदेचे समर्थक तानाजी सावंत. पण आता ते ओमराजेंना आणण्यात पुढाकार होता त्यांचा, नाही असं नाही. पण ओमराजेंना द्विधा मनस्थिती आहे आता. उद्धव ठाकरे जे आक्रमक झालेले दिसत आहेत, संजय राऊत आक्रमक झालेले दिसतात, अशा वेळेला परत त्यांचं मन चलबिचल होतंय की काय? कारण आज ते बोलून गेलेले आहेत, आता मी जनतेला विचारून निर्णय करणार आहे, म्हणजे अजून द्विधा मनस्थिती आहे. पण एक नक्की आहे की एकनाथ शिंदेचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं आणि ते जाहीर झालं, जनतेनं स्वीकारले असं म्हटले आणि ते त्या शिवसेनेचं नेतृत्व मान्य करून कामाला लागले, तर देवाभाऊ आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन एकनाथ शिंदेची जिरवणार, म्हणजे अर्थातच ओमराजेंची जिरवणार. कारण राणा जगजितसिंहच्या पाठीशी राहावंच लागेल देवाभाऊंना. आणि राणा जगजितसिंह आणि ओमराजे हे घराण्यातली दुश्मनी ही सगळ्याला माहिती झाली. मराठवाड्यात आता नाही, महाराष्ट्राला सगळी माहिती झाली. पद्मसिंह पाटील त्यांचं राजकारण हे आता आपण बघत आलेलो आहे. मग अशा ह्याच्यात पवनराजे सर्व होते ना आधी. पद्मसिंह पाटलांचा सगळा कारभार कोण बघत होते? तेच बघत होते. परंतु हे हत्या झाल्यानंतर आता कोर्टानं जो निर्णय केला, अण्णा हजारे सुद्धा म्हटले तो मान्य करावाच लागेल ना. मग खरं काय ते आता बाहेर आल्यानंतर आता राजकारणाला फार जोर येईल. धाराशिव मधलं राजकारण पेटणार आणि देवाभाऊ विरुद्ध एकनाथ भाऊ हा संघर्ष तिथं सुद्धा पाहायला मिळणार का? तर पाहायला मिळेल. अशा पद्धतीच्या आता चर्चा चालू आहेत.
आता त्यातून जर का रिव्हर्स घेतलंच, ओमराजे पुन्हा ठाकरेंच्याकडे आले तरी अवघड आहे. राणा जगजितसिंह त्यांची ताकद ते भरपूर आहे, ते ऐकणार नाहीत. ते उभा टाकायला तरी विरोधी पक्षात झाले ते. मग एकनाथ शिंदे सुद्धा जी ताकद मिळणार होती ओमराजेंना ती मिळणार नाही. त्यामुळं त्यांना एकनाथ शिंदेच्याकडे जाण्याशिवाय आता पर्याय दिसत नाही आहे. आता तरी बघू राजकारणात आता काय काय फेरबदल होतात. पण धाराशिवचं राजकारण मात्र पेटणार. तिथं पुन्हा देवाभाऊ विरुद्ध एकनाथ भाऊ हे चित्र ह्या राणा जगजितसिंह विरुद्ध ओमराजे असं बघायला मिळालं तर आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही आहे. हे राजकारण बघण्यासारखं असेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.